सावत्र आईवडिलांनी 20 वर्षीय तरुणीचा मृतदेह गादीत गुंडाळला. सावत्र आईवडील ताब्यात. प्रेम प्रकरण की घातपात? गुन्हेगारी जगतामध्ये सध्या महाराष्ट्र राज्याचे नाव अग्रस्थानी असताना आता एक धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगर येथून पाहायला मिळतोय. 20 वर्षीय तरुणीचा मृतदेह हा गादीत गुंडाळून तो रिक्षातून घेऊन जात असतानाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. छत्रपती संभाजीनगर शहराजवळील तिसगाव चौफुले येथे वाळूज पोलिसांनी एक रिक्षा थांबवल्यानंतर हा प्रकार समोर आला. सावत्र आईवडील ताब्यात घेऊन वाळूज पोलीसकडून तपास करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर जवळील तिसगाव चौफुली इथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 20 वर्षीय तरुणीचा मृतदेह गादीत गुंडाळल्याची आणि तिला अंत्यसंस्कारासाठी गावी नेत असल्याची माहिती समोर आली आहे. घरातील सामानासोबत एका रिक्षातून तरुणीचा मृतदेह संशयास्पदरित्या नेताना पोलिसांनी तो या चौफुलीवर पकडला. प्रेमसंबंधातून तरुणीने गळफास घेतल्याचा आणि तिला गावी नेत असल्याचा दावा तिच्या सावत्र आईने केला. प्रकरणात आईवडील ताब्यात घेऊन वाळूज पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. काल एका रिक्षातून काही लोक घरातील साहित्यासह गावाकडे जात होते. मात्र तिसगाव चौफुली परिसरात पोलिसांनी या रिक्षातील हालचाली संशयास्पद वाटल्या. पोलिसांनी मग रिक्षा थांबवली. पोलिसांनी रिक्षाची तपासणी केली. त्यावेळी त्यांना काही घरगुती वापराचे सामान आढळले, पण गादी पाहिली असता त्यात कोणीतरी गुंडाळल्याचे त्यांना आढळून आले. त्यात 20 वर्षीय तरुणी गुंडाळलेल्या अवस्थेत आढळली. पोलिसही हा प्रकार पाहून चक्रावून गेले. त्यांनी मग आईवडिलांची झाडाझडती घेतली तेव्हा अजून धक्कादायक बाब समोर आल्या. पोलिसांनी आईवडिलांकडे या प्रकाराबद्दल विचारणा केली. मुलीच्या सावत्र आईने त्यावेळी पोलिसांना सांगितले की मुलीचे प्रेमसंबंध होते, त्यातून तिने गळफास घेतला आणि जीवन संपवले. बदनामी टाळण्यासाठी आणि गावाकडे अंत्यसंस्कारासाठी तिचा मृतदेह गुपचूप नेत होतं. पण पोलिसांनी त्यांच्या दाव्याबाबत संशय आहे, त्यामुळे पोलिसांनी दोघांची कसून चौकशी सुरू केली. हा प्रकार आत्महत्येचा आहे की घातपाताचा याचा तपास आता वाळूंज MIDC पोलीस करत आहेत. पोलिसांनी मुलीच्या वडिलांना आणि सावत्र आईला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी या प्रकरणी संशयास्पद मृत्यूची नोंद केली आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर 20 वर्षीय तरुणीच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येईल. पण सध्या तरी या घटनेवरून अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. या मृत्यूचे कारण समोर आल्यावर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रवीण गायकवाड,